वेलकम टू द साल्वी एडिट. डे 3 ची सुरुवात केली आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनापासून. कोल्हापूरचे करवर निवासिनी महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील आदिशक्तीचे 3.5 पीठापैकी एक महत्वाचे स्वयंभू जागृत शक्तिपीठ आहे. मंदिराच्या आवारात सुंदर दुकाने आहेत जिथे तुम्ही देवीसाठी ओटीचे सामान घेऊ शकता. देवीच्या आवडीचे लाल, हिरवा, पिवळा अशा रंगाच्या साड्या मिळतात. तसेच तिथे खूप सारे पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांची दुकानं आहेत. 100 रुपयापासून ते 5,000 पर्यंत तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी, कोल्हापुरी साज, लक्ष्मी हार, पुतळी हार, मोत्याचे दागिने तुम्हाला उपलब्ध होतात. महालक्ष्मीची मूर्ती काळ्या पाषाणात बनवलेली असून ती स्वयंभू आहे, जिचे वजन सुमारे 40 किलो आहे. इथे भक्तांसाठी दररोज अभिषेक आणि आरतीची व्यवस्था आहे. पहाटे 5:30 पासून रात्री 9:30 पर्यंत विविध वेळी अभिषेक केले जातात. मंदिराच्या बाहेर खाण्याची उत्तम सोय आहे. आम्ही मेथीचे थालीपीठ सोबत काळ्या वाटण्याची उसळ व ठेचापासून ते आप्पे यांचा आनंद घेतला. कोल्हापुरी चप्पल हे महाराष्ट्रातील कोल्हापुरी शहराची जागतिक कीर्तीची हस्तकला आहे. 12व्या शतकापासून चालत आलेली ही संस्कृती हाताने विणलेली डिझाईन, आरामदायी चामड्याने बनवलेल्या या चप्पलांची किंमत 200 रुपये ते 25-30 हजार पर्यंत जाते. याची डिझाईन कस्टमाइज करून मिळतात. मुंबईला डिलिव्हरी सुद्धा होते. अजून डिटेल्ससाठी कमेंट करा, आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देऊ. कोल्हापुरी मसाला हा महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर विभागातील एक अत्यंत झणझणीत आणि सुगंधी मसाला आहे. या मसाल्याचा वापर करून तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ आणि विविध व्हेज नॉनव्हेज पदार्थांमध्ये ठसका आणला जातो. आम्ही इथून कांदा लसूण मसाला, तांबडा पांढरा रस्सा मसाला, काळा मसाला आणि इथली स्पेशल लसूण चटणी घेतली. इथे तुम्हाला सगळे मसाले रिझनेबल प्राइस मध्ये मिळतील. ॲडिशनली इथे आलेपाक, ऑर्गॅनिक गूळ, वेगवेगळ्या सुक्या चटण्या आणि झणझणीत अशी सुकी भेल मिळते. ऑन द वे आम्ही मुलीच्या मैत्रिणीच्या क्लिनिकला गेलो. तिने आम्हाला मस्त असा स्वादिष्ट शेवगा या हॉटेलमध्ये जेवायला नेले आणि मग काय तिथे शेवगाच्या शेंगाचे वेगवेगळे प्रकार खायला मिळाले. शेवगा फ्राय, शेवगा करी, पांढरा रस्सा आणि त्यासोबत ज्वारी भाकरी आणि त्यात अतिशय लुसलुशीत होते. मस्त खाऊन पिऊन झाल्यावर आम्ही पंढरपूरच्या प्रवासाला सुरुवात केली. आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प सातारा परिसरात आढळतो. पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या चंद्रभागा काठावर वसलेले अत्यंत पवित्र आणि महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर असून हे वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक पायी वारी करून येथे विठ्ठलाचे दर्शन घेतात. पंढरपूरला भक्तीचे माहेरघर असेही म्हणतात. या तीर्थक्षेत्राला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. अक्कलकोट म्हणजे माझे श्री स्वामी समर्थ महाराज. आज माझा खूपच आनंदाचा दिवस होता, कारण मी आज सहकुटुंब माझ्या परिवाराबरोबर खूप वर्षांनी अक्कलकोट स्वामींच्या मठात आले. राजाराई मठ हे स्वामींनी स्वतः स्थापित केलेले मठ आहे. इथे साक्षात स्वामींच्या पादुका आहेत आणि तिथे भक्तांसाठी मोफत पोटभर जेवणाची सोय आहे. हॉटेलमधून चेकआउट केल्यानंतर आम्ही सहकुटुंब श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात दर्शनाला आलो. वटवृक्ष मंदिर म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा 20 वर्षाहून अधिक काळ तिथे त्यांनी वास्तव्य केलेले ठिकाण. दररोज वटवृक्ष मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन घेतात. प्रचंड गर्दी असल्याने गाभाऱ्यात फोटोग्राफी करण्यास बंदी आहे. गाभाऱ्याच्या बाहेर वटवृक्षाजवळ आपली मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी भाविक तेथे पवित्र धागा बांधतात. आम्ही सुद्धा आमच्या मनातली इच्छा सांगून धागा बांधला. मंदिरामध्ये स्वामींचा खूप सुंदर भव्य एक फोटो आहे. खूप गर्दी असून सुद्धा आम्ही डिसाईड केले की आपण फोटो काढायचा, यात आम्ही पूर्णपणे सक्सेसफुल झालो. अक्कलकोटच्या सगळ्यात फेमस स्पॉट म्हणजे स्वामींची ही भव्य मूर्ती. मूर्तीच्या शेजारी अन्नदान केंद्र आहे, जिथे रोज हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. आता आपण आलो आहोत चोळप्पा महाराज यांच्या मठामध्ये. चोळप्पा महाराज हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे परमभक्त.
स्वामी अनेक वर्ष तेथे राहिले. त्यामुळे या वाड्याला चोळप्पा महाराज मठ म्हणून ओळखले जाते. येथे चोळप्पा महाराज यांची समाधी आहे. येथे स्वामींनी परिधान केलेले वस्त्र आजही आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण आलो आहोत बाळप्पा महाराज यांच्या गुरु मंदिरात. बाळप्पा महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत जवळचे शिष्य. हे बाळप्पा महाराज मठ म्हणून ओळखले जाते. इथे बाळप्पा महाराज यांची समाधी आहे. मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरण पादुका, रुद्राक्ष आणि त्यांच्या पावलाचे ठसे असलेल्या फरशांचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. मंदिरात असलेले सेवक आम्हाला स्वामींच्या पावलांच्या ठस्याची माहिती देत होतो. जिथे जिथे ठसे होते तिथे त्यांनी पांढऱ्या रंगाची चौकट काढली होती. प्रत्येक ठिकाणी मला स्वामींचे अस्तित्व जाणवत होते आणि सारखे त्यांचे वाक्य आठवत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही गाणगापूरच्या दत्तगुरूंच्या दर्शनाला निघालो. मंदिराच्या परिसरात लहान लहान मुलं भाविकांच्या कपाळाला श्री दत्तगुरूंचे टिळक लावत होते. त्या लहान मुलांनी आम्हाला श्री दत्तगुरू व मंदिराची सविस्तर अशी माहिती दिली. दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये पाळीव प्राण्यांचे अतिशय वावर आहे. माझ्या मुलींनी तेथील एका छोट्याशा कुत्र्याला बिस्किट चारले. गाणगापूरचे दुसरे देवस्थान म्हणजे कलेश्वर मंदिर. हे शिव आणि शनिदेव यांचे एकत्रित मंदिर आहे. तेथे आम्ही दिवा लावून व तेल वाहून शनिदेवाची पूजा केली. तिसरे देवस्थान संगम. रात्री तुळजापूरला पोहोचून मंदिरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या हॉटेलमध्ये राहिलो. हॉटेलचे डिटेल तुम्हाला स्क्रीनवर सापडतील. सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही कुलदैवत आई तुळजाभवानीच्या दर्शनाला निघालो. पहाटे 4 वाजता मंदिर उघडतात. ढोल ताशांच्या गजरात, तुतारी आणि घंटानादाने वातावरणात चैतन्य निर्माण होते. पहाटेचे वातावरण अत्यंत शक्तिमय, मंगलमय आणि उत्साहवर्धक होतं. अभिषेक करण्यासाठी आम्ही साडी, खण, नारळ, मिठाई, फुलं, गजरे, हिरवा चुडा, फळं घेतलं. माझ्यासाठी पण मी हिरवा चुडा घेतला. मग आम्ही अभिषेकचे पास घ्यायला गेलो. तुम्हाला सुद्धा जर अभिषेक करायचा असेल तर ऍडव्हान्स मध्ये पासची बुकिंग करा. श्री तुळजाभवानी माता ही महाराष्ट्रातील कुलस्वामिनी आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक मानली जाणारी अत्यंत जागृत देवता आहे. तुळजाभवानी देवीची कवड्याची माळ ही शक्ती, संरक्षण, ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. कवड्याची माळ वाईट शक्ती, दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते. गुरुजींसोबत आम्ही आई तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात गेलो, जिथे आम्ही पोटी भरली आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर सहकुटुंब मिळून देवीची आरती केली. पास घेतलेल्या भाविकांच्या वतीने देवीचा अभिषेक केला जातो व त्याचे तीर्थ आम्हाला गुरुजींनी दिले. श्री छत्रपती शिवाजी महाराज राजद्वार हे तुळजाभवानी देवी मंदिराच्या परिसरातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे द्वार आहे. तुम्ही इथे देवीला अर्पण केलेल्या साड्या विकत घेऊ शकता. प्युअर क्वालिटीच्या कुंकू घेण्यासाठी मी मंदिराच्या बाहेर असलेले MV वजे कुंकुम रेकमेंड करेन. सोलापूर येथे पुलगाम टेक्सटाईल शोरूम हे सोलापुरी चादरी खरेदी करण्यासाठी सर्वात उत्तम शोरूम आहे. येथे सोलापुरी चादरी, बेडशीट, रंगबिरंगी सतरंजी, टॉवेल, कार्पेट, पर्स आणि इतर टेक्सटाईल रिलेटेड बरंच काही मिळतं. त्यांच्या दुसऱ्या आउटलेटमध्ये साड्या आणि ड्रेस मटेरियल सुद्धा मिळतात. हे सर्व बघून आम्हाला खरेदी करण्याची इच्छा झाली. मग काय, गाडीमध्ये जागा नसून सुद्धा माझ्या बायकोनी सवयीनुसार भरपूर काही खरेदी केली. या शोरूमला टेक्सटाईल रिलेटेड बरेचसे अवॉर्ड मिळाले आहेत. मग आम्ही एक क्विक स्टॉप घेतला फॉर टी अँड कॉफी. ऑन द वे मुंबईला येताना आम्ही देवांश कडधान्य या दुकानात थांबलो. इकडे तांदूळ, कडधान्य, मसाले, चटण्या ह्यांचे विविध प्रकार अवेलेबल होते. आम्ही कोल्हापूरला इंद्रायणी आणि आंबेमोहर तांदूळ ह्यांनी बनलेल्या भाताचा स्वाद घेतला, जो एकदमच अप्रतिम होता. मग काय, खरेदी करायचीच होती. चला आता बघूया आमचा फायनल स्टॉप ऑफ दिस शॉर्ट ट्रिप, वन अँड ओनली पुण्याचे चितळे बंधू.
वेगवेगळ्या प्रकारचे चिक्की, त्यासोबत खूप प्रकारचे फ्रेश स्वादिष्ट मिठाई जसे कंदी पेढे, धारवाड पेढे, मैसूर पाक, गुलकंद पेढे, स्पेशल आंबा बर्फी इथे घेऊ शकता. नमकीन आयटम्स मध्ये त्यांची फ्रेश भाकरवडी इज अ मस्ट ट्राय. ॲडिशनली तुम्ही तिखट शेव, पापडी, गाठी, पोहा चिवडा, फरसाण आणि माझे फेवरेट विजापुरी चिवडा नक्कीच ट्राय करा. चितळे बंधू त्यांच्या नानकटाई आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सोनपापडीसाठी सुद्धा फेमस आहेत. लॉंगर ड्युरेशन साठी तुम्ही पॅक्ड स्पेशल बर्फी कॉम्बो घेऊ शकता. कॉम्बो मध्ये केसर बर्फी, अंजीर बर्फी, मँगो बर्फी अवेलेबल आहे. अस्सल तुपात बनलेले हेल्दी ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. आम्ही ज्वारीचे लाडू घेतले. मग काय, माझे मिस्टर कसे मागे राहतील, त्यांनी सुद्धा त्यांची फेवरेट सुद्धार फेणी घेतली. इथे गिफ्ट हॅम्परचे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता आम्ही लवकरच घरी पोहोचू, पण तुम्ही नका जाऊ. तुम्हाला तर आता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे आणि जमल्यास कमेंट पण करा. ओके, बाय.